एसटी महामंडळाची धडक कारवाई, कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं मध्य प्रदेशातील बस ताब्यात. धुळे एसटी महामंडळाच्या विभागातर्फे परराज्यातून येणाऱ्या विशेषतः मध्य प्रदेशातील प्रवासी वाहनांसाठी आजपासून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बस स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले परमिट आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी एसटी प्रशासनासह आरटीओ आणि पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी धुळे मध्यवर्ती बस स्थानकात एकाच मध्य प्रदेशातील बसकडे प्राथमिक तपासणीत कोणतीही वैध कागदपत्रे आढळून न आल्यानं पुढील चौकशीसाठी प्रशासनानं ती बस ताब्यात घेऊन स्थानकात जमा केली. यापुढे दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी आता आरटीओ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात असून ज्या वाहनांकडे अधिकृत कागदपत्र नसतील त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली आहे. या धडक मोहिमेमुळे विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जी एमपीची आता जी लेटेस्ट जी बस एमपीची जमा करण्यात आली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहेत आणि आम्ही आजपासून ती एक मोहीम चालू करण्यात आलेली आहे. एमपीची वाहनांची तपासणी, ज्या वाहनांचे तपासणीच्या अंतर्गत डॉक्युमेंट नसतील त्या वाहनांवरती आम्ही आरटीओ मार्फत व पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल. असतो एक मिनिट बंद करा. माझे नाव दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी धुळे.